आज आपल्या कथेचं नाव आहे कष्टाचे फळ। एका गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता। त्याला 5 मुले होती व ती सर्वच्या सर्व आळशी होती। त्यांना कष्ट करणे माहीतच नव्हते। ते फक्त वडिलांच्या पैशावर मजा मारायचे। त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण जर गेलो तर आपल्या या आळशी मुलांचे कसे होणार व त्यांचा संसार कसा चालणार। यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचते व ते एके दिवशी 5ही मुलांना जवळ बोलवतात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे। मी गावाला गेल्यावर शेत खंदून काढा व धन काढून घ्या आणि आपसात वाटून घ्या। दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या 5ही जणांनी सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी सर्व शेत खंदून काढलं, पण त्यांना सोन्याचा हंडा काही सापडलाच नाही। मग त्यांनी विचार केला की एवढे शेत खणून काढले आहे तर यात धान्य पेरावे, म्हणून त्यांनी धान्य पेरले। त्या वर्षी पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले। त्यांनी ते बाजारात जाऊन विकले व त्यांना भरपूर धन मिळाले। गावाहून वडील आल्यानंतर त्या 5ही मुलांनी झालेला प्रकार वडिलांना सांगितला। तेव्हा ते बोलले, मी तुम्हाला याच धनाबद्दल सांगत होतो। जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील। धन्यवाद। तुम्हाला जर अशाच कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।